पाव किलो आपण लाल भोपळा घेतलेला आहे. तो स्वच्छ करून कुकरच्या डब्यात ठेवून कुकरला लावून 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर एका भांड्यात काढून आपण सालीपासून वेगळा करून घेऊया. त्यानंतर हा काढलेला लाल भोपळा मॅश करून घेणार आहोत. त्यात एकही गुठळी राहता कामा नये. त्यामध्ये आता अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा मिरचीचा ठेचा, मिरची, आलं, लसूण, जिरं याची पेस्ट केलेली आहे. त्यामध्ये आता काश्मीरी लाल तिखट, 1 धना पावडर, हळद, पांढरे तीळ, ओवा टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया. त्यानंतर यात बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि लागेल तसे गव्हाचं पीठ टाकून घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आणि आता मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून तेलात डिप करून आपण ही पुरी लाटून घेणार आहोत. मध्यम जाडीची पुरी लाटून घ्यायची आहे. गरम तेलामध्ये आता ही पुरी आपण तळून घेऊया. छान असं टम्म अशी आपली लाल भोपळ्याची तिखट पुरी तयार झाली आहे.